नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संजय बाबूराव सांगळे, सहाय्यक प्राध्यापक भूगोलशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, आपण SYBA या वर्गासाठी पर्यावरण अभ्यास किंवा पर्यावरणीय सतर्कता एन्व्हायरमेंटल अवेअरनेस या विषयामधील प्रकरण क्रमांक 2 परिसंस्था इकोसिस्टम या प्रकरणामध्ये आपण मागच्या लेक्चरला परिसंस्था म्हणजे काय ही संकल्पना समजावून घेतलेली आहे। तसेच आपण परिसंस्थेच्या व्याख्या, परिसंस्थेचे घटक कोणकोणते आहेत तेही आपण समजावून घेतलेले आहेत। आज आपण परिसंस्थेची रचना, स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टम म्हणजे काय याविषयी चर्चा करणार आहोत। तर परिसंस्थेची रचना यामध्ये प्रामुख्याने जैविक घटक किंवा अबायोटिक फॅक्टर हे महत्त्वाचे असतात। त्याचप्रमाणे जैविक घटक, बायोटिक फॅक्टर हे महत्त्वाचे असतात। कोणत्याही परिसंस्थेमध्ये उत्पादक, भक्षक आणि विघटक म्हणजेच प्रोड्यूसर, त्यानंतर कंझ्युमर आणि डिकंपोजर्स हे या परिसंस्थेच्या रचनेमध्ये महत्त्वाचं कार्य करत असतात आणि त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी या परिसंस्थेच्या रचनेविषयी माहिती पाहणार आहोत, त्यावर चर्चा करणार आहोत। परिसंस्थेमध्ये असलेले घटक आणि त्यांच्यामध्ये असणारा संबंध हा महत्त्वाचा मानला जातो। कोणत्याही परिसंस्थेमध्ये बायोटिक आणि अबायोटिक हे दोन्ही घटक समाविष्ट झालेले असतात किंवा या दोनही घटकांचा परस्पर संबंध असतो। परिसंस्था ही अतिशय छोटीसुद्धा असू शकते किंवा विशाल महासागरासारखी सुद्धा असू शकते। आपण मागच्या लेक्चरला पाहिलं, परिसंस्थेच्या वैशिष्ट्यांमध्ये आपण पाहिलं की एखाद्या झाडावर एखादं घरटं असेल तर ती सुद्धा एक परिसंस्था असते किंवा त्या ठिकाणी जे कार्य चालतं ते सुद्धा परिसंस्थेचं कार्य असतं। किंवा एखादं डबकं आहे आणि त्या डबक्यामध्ये वेगवेगळे जीव त्या ठिकाणी जन्माला येतात, त्यानंतर त्यांची त्या ठिकाणी वाढ होते, त्यानंतर त्यांचा त्या ठिकाणी क्षय होतो। म्हणजे जन्म होणे, वाढ होणे, क्षय होणे हे अगदी छोट्याशा डबक्यामध्ये सुद्धा हे कार्य चालतं आणि हे परिसंस्थेचं त्या ठिकाणी वैशिष्ट्य आहे। म्हणजे छोट्या डबक्यामध्ये सुद्धा परिसंस्था असू शकते किंवा मोठ्या स्वरूपामध्ये एखादा महासागरामध्ये असणारे जे त्या ठिकाणी जीव आहे ते सुद्धा या परिसंस्थेचा भाग असू शकतात। किंवा पृथ्वी ही सुद्धा एक परिसंस्था आहे, कारण पृथ्वीवर सजीव घटक आहेत, पृथ्वीवर निर्जीव घटक आहेत आणि त्यामुळे या दोघांचा परस्पर संबंध आहे। अशा प्रकारचे जे घटक आहेत ते परिसंस्थेमध्ये महत्त्वाचे मानले जातात आणि या परिसंस्थेमध्ये असणारे जे घटक आहेत त्यांच्यातील संबंध यांची जी एक बैठक आढळते किंवा परस्पर संबंध आढळतात यालाच परिसंस्थेची रचना किंवा स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टम असं म्हटलं जातं। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जे अजैविक घटक आहेत आणि जैविक घटक आहेत या दोन्ही घटकांमध्ये
किंवा दोन्ही घटक हे परिसंस्थेमध्ये महत्त्वाचे असतात. यापैकी अजैविक घटक जे आहेत त्या अजैविक घटकांविषयी आपण चर्चा करूया. अबायोटिक फॅक्टर. आता आपण परिसंस्थेच्या प्राकृतिक पर्यावरणातील जे जीव असतात किंवा जीव नसलेले जे घटक असतात त्यांना अजैविक घटक असं म्हटलं जातं. म्हणजे जे सजीव नाहीत, जे निर्जीव आहेत अशा घटकांना अजैविक घटक किंवा अबायोटिक घटक असं म्हटलं जातं. तर यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर पृथ्वीवरील किंवा पृथ्वीवर आढळणाऱ्या एखाद्या परिसंस्थेतील खनिज पदार्थ असतील किंवा पाणी असेल, विविध वायू असतील, सूर्यप्रकाश असेल, तर हे सर्व काय आहेत त्यामधील महत्त्वाचे अजैविक घटक आहेत. म्हणजे खडक आहे, मृदा आहे किंवा पर्वत, पठार, मैदानं, हे सर्व त्या ठिकाणी हे अजैविक घटकांमध्ये त्यांचा समावेश होतो. थोडक्यात परिसंस्थेतील भौतिक घटक, उदाहरणार्थ खनिज संपत्ती किंवा खनिजे, माती, खडक, कार्बन, नत्र, प्राणवायू यासारखे जे वायू आहेत किंवा घटक आहेत त्यांना अजैविक घटक असे म्हटलं जातं. परिसंस्थेत वावरणाऱ्या जैविक घटकांवर या घटकांचा म्हणजे अजैविक घटकांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्या ठिकाणी परिणाम होताना आपल्याला दिसतो. या घटकांनी निर्माण केलेल्या पर्यावरणामध्ये विशिष्ट जैविक घटकांचे त्या ठिकाणी वास्तव्य आढळते. काही अभ्यासकांच्या मते प्राकृतिक पर्यावरण निर्माण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका ही त्या ठिकाणी अजैविक घटकांची असते. पर्यावरणामध्ये किंवा परिसरामधील जैविक घटकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम हे घटक करत असतात. म्हणजे जैविक घटकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम हे अजैविक घटक हे करत असतात. तर उदाहरण घ्यायचं झालं तर समजा विशिष्ट हवामान आहे. या विशिष्ट हवामानाच्या प्रदेशामध्ये किंवा विशिष्ट एखाद्या प्रदेशामध्ये असणारं हवामान आणि त्यामध्ये असणारे प्राणी, या प्राण्यांवरती त्या ठिकाणच्या हवामानाचा परिणाम होतो. मग तापमान उच्च असेल किंवा अतिपर्जन्य असेल किंवा उष्ण स्वरूपाचं हवामान असेल तर या ठिकाणी असणारे जे सजीव आहेत त्यांच्यावरती त्याचा परिणाम होतो. वनस्पती समजा मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान असेल, तापमान असेल तर वनस्पतींची वाढ ही भरमसाठ होते. उदाहरणार्थ विषुववृत्तीय हवामानाचा प्रदेश जर आपण पाहिला तर यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वनस्पतींची वाढ होत असते किंवा वनस्पतींची स्पर्धा, वाढण्याची स्पर्धा या प्रदेशामध्ये लागलेली आपल्याला दिसते. या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी झाडांवरती वेगवेगळे प्राणी असतात. त्यानंतर अजगर किंवा गोरिला यासारखे प्राणी या झाडांवरती त्या ठिकाणी आपलं वास्तव्य करतात. म्हणजे जैविक घटक हे अजैविक घटक यांच्यावरती अवलंबून असतात. म्हणजे अजैविक घटकांमध्ये वनस्पती आहे आणि त्यामध्ये त्या ठिकाणी हे प्राणी आपलं जीवन हे जगताना आपल्याला दिसतात. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा या परिसंस्थेच्या रचनेमधील जो घटक आहे तो म्हणजे जैविक घटक किंवा बायोटिक फॅक्टर. यामध्ये उत्पादक हा एक महत्त्वाचा घटक आहे, भक्षक हा महत्त्वाचा घटक आहे आणि विघटक हा महत्त्वाचा घटक आहे. तर या परिसंस्थेच्या रचनेमध्ये उत्पादक, भक्षक आणि विघटक यांना या ठिकाणी महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. परिसंस्थेमध्ये वनस्पती, सूक्ष्म जीवाणू, त्यानंतर लहान मोठे प्राणी यासारखे घटक हे जैविक घटकांमध्ये समाविष्ट झालेले आपल्याला दिसून येतात.
या जैविक घटकांमध्ये अन्न मिळवण्याच्या कार्यानुसार त्यांचे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी पडतात। यामध्ये स्वयंपोषी काही घटक आहेत, काही घटक हे परपोषी आहेत आणि काही घटक हे सर्व भक्षक आहेत। तर यामध्ये स्वयंपोषी आणि परपोषी याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। तर स्वयंपोषी कशाला म्हणायचं, तर स्वतःचे अन्न स्वतः बनवणारे जे घटक आहेत त्यांना स्वयंपोषी असं म्हटलं जातं। म्हणजे यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर वनस्पती या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात। म्हणजे सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने हरित लवकाच्या माध्यमातून किंवा ज्याला आपण फोटोसिंथेसिस असं म्हणतो, तर या माध्यमातून वनस्पती या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात। विविध प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत, काही प्रकारचे विषाणू सूर्याकडून प्रत्यक्ष ऊर्जा मिळवतात आणि प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचे अन्न स्वतः या वनस्पती बनवत असतात। सौर ऊर्जेचा वापर करून या वनस्पती अन्नाची साठवणसुद्धा करतात आणि स्वतःला त्या ठिकाणी वाढीसाठी या अन्नाचा उपयोग त्या ठिकाणी करतात। तसेच वनस्पती खाणाऱ्या इतर प्राण्यांना देखील यातून अन्न हे प्राप्त होत असतं। पर्यायाने या प्राण्यांना ऊर्जा मिळत असते आणि ही ऊर्जा ही वनस्पतीमधून मिळते। म्हणूनच वनस्पती निसर्गातील मूळ उत्पादक म्हणून ओळखल्या जातात। म्हणजे उत्पादक हा जो घटक या जैविक घटकांमध्ये महत्त्वाचा आहे किंवा एकूणच परिसंस्थेच्या रचनेमध्ये महत्त्वाचा आहे, तो म्हणजे उत्पादक किंवा प्रोड्युसर। तर वनस्पती ह्या काय आहेत, उत्पादक आहेत किंवा प्रोड्युसर आहेत। त्या इतरांना त्या ठिकाणी अन्न देतात आणि अन्नातून ऊर्जा निर्माण होते आणि परिसंस्थेचं कार्य हे रचना ही त्या ठिकाणी अशा प्रकारे चालते। त्यानंतर परपोषी म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत। तर सर्व तृणभक्षी जे आहेत, म्हणजेच गवत वनस्पती खाणारे जे प्राणी आहेत त्यांना परपोषी असं म्हटलं जातं। तर यामध्ये हरिण आहे, डुक्कर आहे, तसेच इतर मांसभक्षक जे प्राणी आहेत त्यांचाही यामध्ये समावेश होतो। जे वाघ आहे, सिंह आहे, तसेच मानवासारखे जे प्राणी आहेत यांना सर्व भक्षक असं म्हटलं जातं किंवा उभय आहारी असंही त्यांना म्हटलं जातं। तर हे सर्व भक्षक हे परपोषी आहेत। म्हणजे मानव हा परपोषी आहे, स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाही, म्हणून त्याला परपोषी असं म्हटलेलं आहे। वनस्पती या मूळ उत्पादन तयार करणाऱ्या या ठिकाणी महत्त्वाच्या उत्पादक घटकांमध्ये त्यांचा समावेश होतो। अन्नावर तृणभक्षक प्राणी जगत असतात। म्हणजे वनस्पतींनी तयार केलेलं जे अन्न आहे त्यावर हे तृणभक्षक प्राणी जगत असतात। तृणभक्षक प्राण्यांवर मांसभक्षक प्राणी हे अवलंबून असतात। म्हणजे ही अन्न साखळी आहे किंवा याला फूड चेन असंही म्हटलं जातं। अन्न जाळं किंवा अन्न साखळी, फूड चेन, फूड वेब हे आपण पुढे परिसंस्थेच्या कार्यामध्ये आपण त्याचा सविस्तर त्या ठिकाणी त्यावर चर्चा करणार आहोत। तर तृणभक्षक प्राण्यांवरती मांसभक्षक प्राणी हे अवलंबून असतात आणि मांसभक्षक व सर्वभक्षक प्राणी हे जे आहेत ते वनस्पतीवर अवलंबून असतात। अशा प्रकारे या ठिकाणी जे जैविक घटक आहेत त्यामध्ये स्वयंपोषी, परपोषी या घटकांचं कार्य या ठिकाणी चालतं आणि ते या परिसंस्थेच्या रचनेमध्ये महत्त्वाचे मानले जातात। आता या परपोषी ज्या आहेत त्याचे काही या ठिकाणी प्रकार पाडलेले आहेत। म्हणजे 3 प्रकार प्रामुख्याने या ठिकाणी पडतात, 3-4 प्रकार त्याचे पडतात। मानवाचा त्यामध्ये समावेश केला तर 4 प्रकार हे या ठिकाणी भक्षक याचे पडतात किंवा ज्याला कंझ्युमर असं म्हटलेलं आहे।
यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे त्याला प्राथमिक भक्षक किंवा प्रायमरी कंझ्युमर असं म्हटलं जातं. प्राथमिक भक्षक जे प्राणी प्रत्यक्षरित्या वनस्पतींचे अन्न म्हणून भक्षण करून स्वतःचे अन्न स्वतः मिळवितात, असे जे प्राणी आहेत त्यांना प्राथमिक भक्षक असं म्हटलं जातं किंवा प्रायमरी कंझ्युमर. उदाहरणार्थ यामध्ये हरिण आहे, ससा आहे किंवा टोळ आहे इत्यादीचा समावेश हा प्राथमिक भक्षकांमध्ये होतो. म्हणजे जे प्राणी प्रत्यक्षरित्या वनस्पतींचे अन्न म्हणून भक्षण करतात असे प्राणी हे प्राथमिक भक्षक असतात. त्यानंतर द्वितीय भक्षक जे आहेत, जे प्राणी अन्नासाठी प्राथमिक भक्षकांवर अवलंबून असतात त्यांना द्वितीय भक्षक किंवा सेकंडरी कंझ्युमर असं म्हटलं जातं. तर यामध्ये कोल्हा आहे किंवा साप आहे, वाघ आहे, हे प्राणी, सिंह आहेत, हे प्राणी त्या ठिकाणी द्वितीय भक्षक किंवा सेकंडरी कंझ्युमर म्हणून मानले जातात. तर उदाहरणार्थ सापाचं अन्न जे आहे ते उंदीर आहे किंवा उंदराचं अन्न हे जर पाहिलं आपण तर वनस्पतीवर अवलंबून आहे. म्हणजे धान्य किंवा तृण भक्षक हे उंदीर आहेत, त्यांना खाणारे साप हे द्वितीय भक्षक त्या ठिकाणी मानले जातात. त्यानंतर तृतीय भक्षक जे प्राणी आहेत, जे प्राणी अन्नासाठी प्राथमिक व द्वितीय भक्षकांवर अवलंबून असतात त्यांना तृतीय भक्षक प्राणी असं म्हटलं जातं. तर उदाहरणार्थ वाघ, सिंह, मोर, गरुड इत्यादी. आता मोर हा प्राथमिक आणि द्वितीय दोन्ही याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे मोर हा सापाला पण खातो आणि तसंच अन्न म्हणून तो काही अन्नधान्याचा सुद्धा त्या ठिकाणी वापर करत असतो. तर असे जे प्राणी आहेत त्यांना तृतीय भक्षक असं म्हटलं जातं. किंवा गरुड आहे, अशा प्रकारचे जे प्राणी आहेत ते तृतीय भक्षक मानले जातात. आणि चौथा यामध्ये जो प्रकार आहे भक्षकांमध्ये तो म्हणजे सर्वभक्षीय प्राणी किंवा त्याला ओमनिव्हरस असं म्हणतात. ओमनिव्हरस हे प्राणी वनस्पती व मांस या दोन्हींचा उपयोग करतात. वनस्पती आणि वनस्पतीचा अन्न म्हणून वापर करतात आणि मांससुद्धा अन्न म्हणून वापर करतात. अशा सर्व ज्या प्राण्यांना त्या ठिकाणी सर्वभक्षीय प्राणी असं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ मानवाचा यामध्ये समावेश होतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी परिसंस्थेची जी रचना आहे ती उत्पादक, भक्षक, विघटक या तीन या ठिकाणी क्रिया या ठिकाणी होत असतात. आणि त्यामध्ये स्वयंपोषी, परपोषी आणि परपोषीमध्ये पुन्हा प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक आणि सर्वभक्षीय प्राणी अशा प्रकारे जैविक घटकांमध्ये या ठिकाणी परिसंस्थेचं कार्य हे चालतं. या परिसंस्थेच्या रचनेमध्ये अजैविक घटक आणि जैविक घटक यांचा महत्त्वाचा वाटा आहे. याशिवाय ही परिसंस्था पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून परिसंस्थेच्या रचनेमध्ये हे दोन्ही घटक महत्त्वाचे आहेत. धन्यवाद.